शासन म्हणजे काय हे कदाचित थिओरिटिकल वाटेल, पण ते समजून घेणं गरजेचं आहे. ते शासन म्हणजे एक इन्स्टिट्यूशन नाही आहे, ती काही एक मोनोलिथिक स्ट्रक्चर नाही आहे, हे डायनॅमिक असतं. शासन म्हणजे एक निर्णय प्रक्रिया, निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि घेतलेला निर्णय राबवण्यासाठी जी प्रक्रिया असते अवलंबली जाते ते म्हणजे शासन. मग ते ग्लोबल स्तरावरच असेल, राष्ट्रीय स्तरावरच असेल, लोकल स्तरावरच असेल, अगदी सोसायटी किंवा गाव पातळीच्या स्तरावरच असेल. आता ह्याच्याविषयी शासनाची आपण डेफिनेशन करतो आणि आपण ज्यावेळेस सुशासनाची अपेक्षा करतो त्यावेळेस आपल्यासमोर काय चित्र दिसतं? कारण आपण 21व्या शतकात चौथ्या इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनच्या काळातून आपण त्याच्यामध्ये राहत असून त्या चौथ्या इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनचा जाणतेपणे किंवा अजाणतेपणे आपण भाग आहोत. आणि हा भाग असताना सुशासन याच्यावरती किंवा शासन याच्यावरती आपण खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करतो, परंतु ती कन्स्ट्रक्टिव्ह असते का, डिरेक्शन असते का, खरोखर त्याच्यावर डिस्कोर्स होतो का? मला असा अभिप्राय आहे की याच्यावरती खूप चांगल्या प्रकारचा डिस्कोर्स होणं गरजेचं आहे, विचारमंथन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून एक कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम, एक टाइम बाउंड प्रोग्राम होणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला अभिप्रेत असलेला समाज या सुशासनाच्या माध्यमातून आपण आणू शकतो. आणि आणू शकत असू तर कशा पद्धती आणू शकतो, त्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. आता हे गुड गव्हर्नमेंट, बॅड गव्हर्नमेंट म्हणजे थोडक्यात आपण सुशासन किंवा कुशासन हे आपण जर समजलं तर ही काही नवीन संकल्पना नाही आहे. आपल्याला एक एक्झाम्पल देतो. 1337 आपल्यापैकी काही जणांनी वाचलं असेल तर मला माहिती नाही. 1337 ते 1339 या 2 वर्षाच्या काळामध्ये एक इटलीमध्ये लोरेंझेटी नावाचा एक पेंटर होता, आर्टिस्ट होता. आणि या 1337 ते 39 या 2 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एक भित्तीपत्रक तयार केलं, त्याला फ्रेस्को पेंटिंग असं म्हणतात. आणि ते भित्तीपत्रक काय होतं तर 3 भिंती होत्या, म्हणजे ही एक भिंत आणि अशा 2 भिंती, याच्यावर त्यांनी पेंट केलेलं होतं. समोरची जी भिंत होती त्याच्यावरती राजा बसलेला होता, सिंहासन होतं, म्हणजे आजच्या टर्ममध्ये सांगायचं झालं तर गव्हर्नमेंट, त्यावेळेस किंगशिप होती म्हणून तो राजा आला. समोर आपण जसे बसलेला आहात तशी पब्लिक दिसते त्या पेंटिंगमध्ये, म्हणजे समोरच्या भिंतीवरती राजा दिसलेला आहे, समोर पब्लिक दिसते. उजव्या बाजूच्या भिंतीवरती काही पेंटिंग्स आहेत आणि डाव्या बाजूच्या पेंटिंगवरती वॉलवरती काही पेंटिंग आहेत. आता ही समोर जे पेंटिंग आहे हे कन्सिडर करा की ही देशाची एक